जाऊया पुढच्या बातमीकडे आणि मुंबईकरांसाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे पाणी जपून वापरायचे मुंबईकरांना मुंबई शहर आणि उपनगरातल्या विविध भागामध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। अमरमहल ते वडाळा, परळ तसंच चॉम्बे आणि तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा हा कार्यान्वित करण्याचं काम महानगरपालिकेने हाती घेतलंय आणि या अंतर्गत 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी आणि इतर पूरक कामं केली जाणार आहेत। या कामामुळे आज सकाळी 10 ते उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये पाण्याचा वापर हा जपून करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 2 दिवसांसाठी आता पाणी पुरवठ्यामध्ये खंड येणार आहे। आज सकाळी 10 ते 6 मे पर्यंत अशा प्रकारे एफ उत्तर, एफ दक्षिण, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन वॉर्डमध्ये परिणाम होणार आहे। अमरमहल ते प्रतीक्षानगर दरम्यान 1800 मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे। कुर्ला, चेंबूर, परळ, शिवडी, वडाळा, घाटकोपरमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे आणि 30 तासांची ही पाणी कपात आहे। त्यामुळे पुरेसा पाणीसाठा करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरायचं आहे।